तुषार आणि ओमकार. विनंती आहे अप्पासो माने आपण मुख्य व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. पुन्हा एकदा सर्वांचं करूया आपण मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम शुभ स्वागतम नित्य स्वागतम आनंदम मंगलम मंगलम. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत माऊली आर्या स्पोर्ट या संघाकडून, तर गतवर्षी विजेता राहिलेला संघ सनी स्पोर्ट या संघाकडून स्ट्राइक एंड वरती बॅटर तुषार काळे पप्पू भैया यांना आपण पाहतोय. तुषार आहेत हुशार आणि माऊली आहेत चमत्कारी. अद्भुत खेळ आता मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला भेटेल. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. रामकृष्ण हरी मंत्राचा जप करीत माऊली यांचा पहिला बॉल आणि पहिलाच बॉल डिफेन्सिव्ह मोड मध्ये रोखला. सुंदर क्षेत्ररक्षण कव्हरच्या दिशेला आपल्याला पाहायला भेटतंय. चांगल्या रीतीने चेंडू रोखला. रोखण्यास वाट माझी वादळे होतील आतुर, जरी डोळ्यांत गेली धूळ तरी थांबण्यात उसंत नाही. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दर्जेदार दमदार ही स्पर्धा. स्ट्राइक एंड वरती बॅटर यावेळेला आपल्याला पाहायला भेटत आहेत. ओमकार आहेत. ओमकार करतील का चमत्कार, माऊली यांच्यावरती चढवतील का हल्ला. पण माऊली एक अनुभवी खेळाडू, चाणाक्ष नीती कूटनीती आखून गोलंदाजी करतायत. राईट मोहर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल, चेंडू पाठवला हवेमध्ये आणि ओमकार वरती पहिल्यांदा पाहिलं विशालच्या तोंड चेंडू बाउन्स. दुसरा टप्पा पकडला. बॅटर गॉन. विकेटचं पतन. वेलकम डीजे. डीजे अप्रतिम संगीतांची बरसात या ठिकाणी रंगीबेरंगी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. दर्जेदार दमदार ही स्पर्धा. क्रिकेटचं अद्भुत विश्व, उत्साहाचा सागर प्रत्येकाच्या मनोमंथनामध्ये निर्माण झालेला आपण पाहतोय. लुकलुकणारी ही दुनिया आणि झगमगणारा हा प्रकाश ज्योत्यातील ही सामने आपण पाहतोय. संपूर्ण आयोजन कमिटीनं मात्र हे नेटकं आयोजन केलेलं आपण पाहतोय. संस्थापक असतील माननीय आदरणीय राहुलदादा पेंढारकर, अध्यक्ष असतील हेमंत काळे सर आणि संपूर्ण टीम असेल, अजित काळे सर देखील असतील. या सर्वांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लावण्यात आलेले आहेत. स्ट्राइक एंड वरती बॅटर संकेत मोरे आलेले आहेत. गोलंदाजी मार्क वरती माऊली. विकेट घेतल्यानंतर संकेत यांच्या समोर संकेतची बॅट स्विंग वेगाने झाली आहे. बॅट मोठ्याने होते. टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांच्या वरून चेंडू गुडल्यांच्या यार्डवरती फेकी केलेला हा बॉल संकेत मोरे यांना काहीच समजलेला नाहीये. डॉट बॉलची मात्र यावेळेला सांगता होत असताना आपल्याला पाहायला भेटते. ओव्हर पिच बॉल अक्रॉस द बॅट खेळलेला आहे. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक विशाल जाईल. एक सिंगल कंप्लीट केले आणि एका सिंगलच्या माध्यमातून धावपलकावरती आणखीन एक धाव ऍड केली जाते. आणखीन एक धाव रंगवली जाते. एकूण धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. मेंटेटे पाऊल प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अतिशय कंजूस गोलंदाजी करत असताना माऊली आपल्याला पाहायला भेटत आहेत. 2 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल माऊली यांचा आणि पप्पू याने खेळून काढलेला चेंडू. पुन्हा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे. चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण कव्हरच्या बाजूमध्ये राहिलेलं आहे. कव्हर चांगलं बांधून ठेवलंय आणि कव्हर मध्ये कोण आहे, सूरज व्यवहारे. अप्रतिम कव्हर चांगल्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये बांधून ठेवलाय. बॅटरचा स्ट्रॉंग झोन पप्पू भैयांचा बांधून ठेवलाय सूरजने. पुढचा बॉल आणि यावेळेला अक्रॉस द बॅट ऑन ड्राईव्हचा फटका आणि विजय येतोय. पकडला चेंडू चांगल्या रीतीनं. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट आणि एका सिंगलने मात्र धावपलकावरती एकूण धावा झालेल्या आहेत 4 धावा धावपलकावरती. टेनिस क्रिकेट सातत्यानं आपण पाहिलं अपडेट होत गेला बदलत गेला आणि बदलणारं क्रिकेट आपण पाहिलं. चला विनंती आहे स्पीडअप राहणं गरजेचं आहे. स्पीडअप मध्ये मॅच आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय या सामन्यामध्ये सातत्यानं आपण पाहतो की फक्त पुरुष प्रधान मंडळी या ठिकाणी असतात, परंतु आता आंतरराष्ट्रीय लेवलवरती देखील महिलांचे सामने होतात. आणि आमच्या मालदन गावातील आमच्या माता भगिनी घरात बसलेले नाही आहेत, कारण त्यांना माहीत आहे पॉवर प्ले घेतला जातोय. त्यांना माहीत आहे की आपला दादा, आपला भाऊ, आपला काका, आपला मामा या ठिकाणी खेळणार आहे. त्याचा खेळ मला जायचा आहे. घरातली धुनी भांडी आता मात्र माझ्या माता भगिनींनी आवरलेत आणि आवरतोय अशा स्पीडअपमध्ये माता भगिनी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. माता भगिनींचं देखील आपण स्वागत करूया.
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटत आहेत. सचिन देसाई गोलंदाजी मार्क वरती आहेत. माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आई जिजाऊंच्या लेकी कोणत्या क्षेत्रात कमी नाही राहिल्या. मालदन प्रीमियर लीग मध्ये मोठा वाटा त्या देखील सहभागी झालेत. पुढचा बॉल दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल ऑस्ट्रमच्या बाहेर. पंचांचं बोट आकाशाकडे. करेक्ट गोलंदाजी आपण पाहतोय स्क्रीनवरती. ऍक्शन रिप्ले. दर्जेदार गोलंदाजी होत असताना मालदनचा सिंघम नितीनदा मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. नितीनदावरती जबाबदार आहे. मॅच घेऊन आता खेळलं पाहिजे कारण 4 वरती 2 धक्के लागलेले आहेत. सनी स्पोर्ट मालधन या संघाला आपण पाहतोय. दर्जेदार दमदार खेळ आता नितीन दादा यांना करावा लागणार आहे. संघर्ष करावा लागणार आहे. संघर्षमय खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. संघर्षाच्या तालमीत नेहमीच विजेते तयार होतात. इथे संघर्ष मात्र नितीन दादा यांना करावा लागणार आहे. प्रयत्नांती परमेश्वर. आपल्या प्रयत्नामध्ये पांडुरंग शोधावा लागणार आहे आणि रामकृष्ण हरी मंत्राचा जप करत इथून पुढचा खेळ मात्र सावरावा लागणार आहे. सचिन देसाई मात्र चांगल्या रिदम मध्ये 40+ चे खेळाडू आहेत. ओव्हरपिच बॉल फुलर लेनचा चेंडू हवेत. इन द एअर फिल्डर आहे आणि पकडला आदित्यनं झेल. दुसरा धक्का. वेलकम डीजे. लुटा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असलेले सुनील भाईगडे मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. 3 विकेट 4 वरती माघारी परतलेत. बॅक टू बॅक 2 विकेट आले. ऑन अ हॅट्रिकची संधी सचिन देसाई यांच्या समोर येऊन उभी टाकले. एका साईडला गोलंदाजी मार्क वरती अनुभव. स्ट्राईक एंड वरती न्यू बॅटर ते देखील 40+ चे खेळाडू आहेत. ते देखील अनुभवी आहेत. म्हणजे पुन्हा आपल्याला 90च्या दशकात जावं लागणार आहे. आणि इथे पायावरती टाकलेला बॉल ग्लान्स करण्याचा प्रयत्न लॉंग टॉप रिजन मध्ये जाईल आणि इथे एक सिंगल कंप्लीट होते. एका सिंगलच्या माध्यमातून खूप वेळानंतर धावपलकावरती एक धाव ऍड केली जाते. 1 धावा 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. विशाल सर, बहुत ही बढ़िया तरीके से यहाँ पर हमें गेंदबाजी का प्रदर्शन देखने मिल रहा है इस वक्त. और मैं कहूँगा श्रीकांत जी की यहाँ पर विकेट ने रंग बदला है, क्योंकि पहले हम देख रहे थे कि बहुत ज़्यादा रन्स आ रहे थे, लेकिन इस वक्त ये विकेट बॉलिंग का बन चुका है और ये साबित कर रहे हैं इस वक्त एक के बाद एक 2 विकेट चली गई है. और अगली गेंद करेंगे सचिन. जोर से मारने की कोशिश तुषार का. ये शॉट ऑफ साइड की दिशा में, पॉइंट की दिशा में. ये बहुत ही अच्छी फील्डिंग. ये बाउंड्री हो सकती लेकिन उसको रोका. ये 2 रन की कोशिश और 2 रन पूरे. आणि या 2 धावांच्या मदतीने धावपलकावरती धावसंख्या ऍड केले जात आहेत, रंगवले जात आहेत, वाढवले जात आहेत. धावपलक वाढत जात आहे. एकूण धावा 7 या आकड्यावरती. तुषार यांना मैदानाच्या आतमध्ये चांगली हुशारी दाखवावी लागणार आहे. मनगटांचा वापर करावा लागणार आहे. ऑफ साईड त्यांची स्ट्रॉंग आहे. पुढचा बॉल यावेळेला डिफेन्सिव्ह मोड मध्ये हा खेळ आता करणं गरजेचं आहे. नक्की जी, इसी तरीके से खेलना पड़ेगा. अभी जोर से मारना पड़ेगा और रनों की गति को बढ़ाना पड़ेगा, क्योंकि अगर जीतना है तो आपको रन्स बोर्ड पर होने बहुत ज़रूरी है. तभी आपके गेंदबाजों को वो एक ताकत मिलेगी बोर्ड को देखकर. तो उसी की फिरात में अब दोनों बैट्समैन हमें यहाँ पर दिखाई दे रहे हैं. सुनील भाईगड़े अगली गेंद का सामना करेंगे. फिर से एक बार, और ये वाइड का इशारा अंपायर द्वारा. अंपायर को अपनी बाहें खोलने का मौका यहाँ पर दिया है गेंदबाज ने. गेंद की गति, बल्ले की चमक, क्रिकेट का हर एक पल, जादू का नमक, जादूचं मीठ. मालदन प्रीमियर लीग अक्रॉस द बाट खेळलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. धावतोय धावतोय धावतोय.
ढूंढो ढूंढो मेरे भैया आणि ते मात्र चेंडू थांबलाय. आउटफील्ड जर आपण पाहिले त्या रिजन मध्ये थोडीशी खराब आहे. मैदानाचा भौगोलिक प्रॉब्लेम, नैसर्गिक बांधावरती चेंडू आदळला आणि जागीच थांबला. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या आणि या 2 धावांनी धावपलकावरती टकाटक चकाकी लागते. एकावर एक 11 धावा. श्रीकांत जी, मैं आपसे पूछना चाहूंगा कि आपने भी एक मैच यहाँ पर खेला और ये फर्स्ट टाइम है जब हमारे यहाँ पर लाइट्स के अंदर हम लोग खेल रहे हैं। आपको कैसा लगा, कैसा अनुभव रहा आपका ये मैदान पर? अनुभवाचं जर सांगायचं झालं तर झगमगणारी दुनिया, जे स्वप्न होतं ते स्वप्न मात्र संपूर्ण आयोजन कमिटीनं पूर्ण केलेलं आहे. आणि या मैदानाच्या आतमध्ये खेळताना आलेला अनुभव असा की चर्चा होत होती की बॅड लाईट्स अपील देखील होऊ शकतो, परंतु इथे पाहिलं तर सूर्य नाहीये, परंतु सूर्याप्रमाणे 10 टावर्स या ठिकाणी आहेत. या टावरच्या माध्यमातून खेळत असताना असं जाणवलं नाहीये की आपण नाईट खेळतोय, डेच आहे असं वाटलं. अप्रतिम खेळ, उन्हाचा त्रास झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ सातत्यानं होत होता. आणि आता आपण जाऊयात सुरू असलेल्या मॅच मध्ये. मॅच थोडीशी स्लो चालली, मॅच मध्ये स्पीडअप ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 10 धावा धावपलकावरती, 10 वरती 3 गडी बाद आहेत सनी स्पोर्ट या संघाचे. अगली गेंद, ये फुल लेंथ की गेंद तुषार समझ नहीं पाए और 1 रन के लिए यहाँ पर जैसे भी हो रन आपको भागने पड़ेंगे अभी सर। जैसे भी हो रन आपको लेना पड़ेगा, रन आपको छीनना पड़ेगा. आणि ते धाव छीनली जाते, चोरली जाते. चोरट्या धावेच्या माध्यमातून धावपलकाला गती लावणं, धावपलक वाढवणं गरजेचं आहे. खेळ स्लो चाललेला आहे. पायावरती टाकलेला बॉल आणि ते पंच वळालेत. वाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत दर्शवत आहेत. विशाल सर, आपण पहिल्या 3 मॅचेस पाहिल्या. पहिल्या 3 मॅचेस मध्ये धावा बनत होत्या. पहिल्या बॅटिंग करणाऱ्या संघाच्या धावा बनत होत्या, परंतु मागच्या मॅच पासून खेळपट्टीने रंग बदललाय. बेरंग झाली खेळपट्टी. धावा आता होत नाहीयेत कारण वातावरणामध्ये वारा शांत झालाय. इथे पहा डिफेन्सिव्ह मोड मध्ये थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. चेंडू मात्र जातोय तुरु तुरु तुरु. क्षेत्ररक्षक आहे, पकडण्याचा प्रयत्न, चांगल्या रीतीने एफर्ट राहिला. चेंडू पकडलेला आहे. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट आणि दुसरीच रूपांतर इथे मात्र तिसरीत होताना आपल्याला पाहायला भेटतंय. धाव चोरलेली आहे, चोरावी लागणार आहे धाव, वाढवावं लागणार आहे संघाचा भाव. जो वाढवेल संघाचा भाव तो खाईल ढेबेवाडी स्टँड वरचा वडापाव. क्या बात है, क्या बात है। इस बात के लिए आपको पारितोषिक देना चाहिए। नाही, पारितोषिक की आवश्यकता नाही. अगली गेंद, बढिया संपर्क नाहीये. फाईन खेळलेला हा चेंडू मात्र पायावरती बॉल होता. फाईन खेळलेला आहे. फाईन एक रिझन मध्ये जाईल. एक सिंगल वेगाने कंप्लीट केली जाते. सातत्यानं सिंगल डबलने धावा जमवतायत, धावा बनवतायत. थेंबे थेंबे तळे साचे असे म्हणतात. कारण या षटकामध्ये जर शांत राहिले तर पुढच्या 2 षटकामध्ये अग्रेसिव्ह बॅटिंग करू शकतात, कारण चांगल्या रीतीने सेट होतील दोन्ही बॅटर अग्रेसिव्ह मूड मध्ये. आणि गोलंदाजानं दिशा बदलली, लाईन बदलले, लेंथ बदलले, रंगाचा बेरंग व्हाईट बॉल. और इसी विकेट पे मैं चाहूंगा कि बैट्समैन अपनी बैटिंग दिखाए, क्योंकि हमने देखा है कि पाटा विकेट हो, गेंदबाज अच्छे नहीं हो तो घूम के फिर के शॉट्स मारते हैं, लेकिन जब गेंदबाज के माफिक अगर उसे पिच मिल जाए, गेंदबाजी अच्छी हो, तो हमें देखने मिला है कि बैट्समैन थोड़ा सा यहाँ वहाँ घूम कर रन बनाने की कोशिश करे, लेकिन उनसे वो रन्स नहीं बन पा रहे। तो अच्छी बैटिंग आपको करनी होगी यहाँ पर। अगली गेंद फिर से एक बार सुनील बाईगड़े सामना करेंगे और ये जोर से घुमाने की कोशिश, लेग साइड की दिशा में गया है गेंद। क्षेत्ररक्षक येतोय, पकडतोय. तत्पूर्वी एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये धावून घेतली गेली. पप्पू भैया खूप शांत आहे, शांत ठेवलंय त्याला, कारण त्याला माहित आहे की आपले बॅटर माघारी परतले. तिथे खेळ हळूहळू खेळाला पुढे सावरणं, धावा जमवणं, एक एक सिंगल जमवत चांगले 3 धावा कलेक्शन करत चाललेत. इथे चेंडू हवामध्ये, गेंद हवा में, क्षेत्ररक्षक आहे गणेश पाटील. डबल इंजिन आहे गणेश पाटील. 4 डोळे, बरोबर करेक्ट कार्यक्रम. 2 डोळे आत, 2 डोळे बाहेर, चेंडू हातात, बॅटर बाहेर, विकेटचं पतन. वेलकम डीजे. डीजे अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं गणेश पाटील यांचा. तुषार भैया यांना बॅक टू डग आउट केलं. ओव्हरपिच बॉल होता, बॅट स्विंग मोठ्याने केली आणि ते मात्र फसले गेले. दर्जेदार दमदार ही स्पर्धा आपण पाहतोय
आणि या स्पर्धेमध्ये आज आपण पाहिलं संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते आई वरदाई मातेचा आशीर्वाद आपण घेऊन आलो आणि या स्पर्धेला मात्र शुभारंभ झाला. सर्व मान्यवर मंडळी आली होती. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक पाहिले. अप्रतिम ही स्पर्धा लुकलुकणाऱ्या आणि झुकलुकणाऱ्या या भव्य प्रकाश जोशातील हे दिव्य सामने आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला शुभम पाहायला भेटतोय. शुभमचा पुढचा बॉल न्यू बॅटर होते पण इथे बॅट्सिंग मोठ्याने ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल वेगवान गतीचा हा चेंडू होता. वाईड यॉर्कर होता आणि पंचांचा या ठिकाणी बाईच्या स्वरूपात एक सिंगलचा इशारा येतोय. एक धाव येते आणि एका धावेच्या माध्यमातून धावफलकावरती एक धाव ऍड. एकूण धावा 3 षटकांच्या खेळानंतर धावफलकावरती 19 धावा. 19 वरती 4 विकेट माघारी परतलेत. विकेट पे विकेट, जहां पर रन दिखने चाहिए वहां पर हमें विकेट्स दिखाई दे रहे हैं. अब इन दोनों बल्लेबाजों को अपने टीम को स्कोर को एक ऐसी जगह पर लेके जाना पड़ेगा जहां से वो एक जीत की उम्मीद को जगा सके. लेकिन गेंदबाज सामने कोई ऐसा वैसा गेंदबाज नहीं है. उमेश बापू है वहां पर गेंदबाजी करने के लिए और उनके पास अनुभव की कोई कमी नहीं है. अगली गेंद फिर से एक बार घुमाने की कोशिश. यही मैं कह रहा था कि जब पिच अगर अच्छी हो, गेंदबाजी के मुकाबिल हो, तो फिर बैट्समैन बहुत स्ट्रगल करते हैं यहाँ पर. और हमने हमेशा देखा है कि हवा चल रही है तो ऊपर गेंद भेज दिया गया सीमा रेखा के पार, लेकिन यहाँ पर आपको कसरत करनी होगी. अगली गेंद फिर से एक बार घुमाने की कोशिश. बहुत अच्छा घुमाया है. ऊपर है गेंद, क्या जाएगी? नहीं जाएगी सीमा रेखा के पार. यही थे, हवा नहीं चल रही है तो आपकी हर उड़ाई हुई गेंद दस्तानों में. और ये बहुत ही अच्छा कैच. यस, या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन झालंय. माननीय आदरणीय शिवराज माने आबा आणि संपूर्ण मित्र परिवार आपल्याला विनंती आहे आबा आपण यायचं आहे. या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. प्लीज वेलकम आबा. आपलं देखील या स्पर्धेमध्ये शुभागमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेमध्ये वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम, नित्य स्वागतम, आनंदम, मंगलम मंगलम, नित्य भारतम भारतम. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचा महारण संग्राम. विनंती आहे मान्य आदरणीय शिवराज माने आबा आणि मित्र परिवार आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. मॅच लावतोय सुरुवात. गोलंदाज उमेश बापू आणि इथे सुरेख तिखट मारा, आगीचे निखारे फेकी करणारा हा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. चेंडू डायरेक्ट कानात जवळ गेलाय आणि कानात सांगतोय पाहुणं जेवला काय. डॉट बॉल. खूपच सुंदर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू तडकवलाय लेग साइडच्या दिशेने. आउट होऊ शकतात का? माऊलींच्या वरून हा बॉल जातोय का? नाही. माऊलीने सुंदरसं क्षेत्ररक्षण. तितकाच चांगला थ्रो. रनआउट होतोय का? तितक्यात चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुनील भाईगडे यांच्याकडून. तर सुनील भाईगडे यांच्यासाठी पारितोषिक देखील बजरंग केसरी यांनी ठेवले. प्रत्येक सिक्सरसाठी 200 रुपये. बेधुंद माणूस धुंद होऊन आलेले आहे तिथे आपल्या स्टेज जवळ आणि पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न करतायत श्रीकांत सर, परंतु बॉल काही बाहेर जात नाहीये. तुम्हाला काय म्हणायचंय की बॅट्समनचं काय कमी पडतंय नक्की? नक्कीच बॅट्समन थोडासा कमी पडतोय कारण त्याला माहित आहे की इथे मॅच मध्ये विकेट येणं गरजेचं नाहीये. इथे विकेट थांबवून खेळायचं आहे. त्यासाठी बॅटिंग स्लो चालली आहे. केसा होते. नक्कीच कौशल्य बॅटिंगचं इथे दाखवायचं आहे. हवा बंद झाली आहे. तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट चांगली ठेवायचं आहे. पुढचा चेंडू सुनील भाईगडे यांना मारण्याचा, पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न त्यांचा प्रत्येक बॉलला दिसतोय, परंतु ते काही सफल होत नाहीयेत. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. 23 धावा धावपलकावरती. किरण साबळे जसे मैदानाच्या आतमध्ये आले त्याचे अजय ट्रेडर्स टिबेडचे सर्वा अजय साबळे यांच्या माध्यमातून केस त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1001 रुपयाचं रोख कॅश प्राइज या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. दर्जेदार दमदार ही स्पर्धा. मालदन गावाचा इतिहास पाहिला गेलं तर 80 ते 90च्या काळापासून या गावामध्ये क्रिकेट वेडे आहेत. या गावामध्ये क्रिकेट शौकीन आहेत. त्या काळची आपल्या गावची, आपल्या संपूर्ण ढेबेवाडी पंचक्रोशीमध्ये प्रख्यात असलेली टीम म्हणजे सनी स्पोर्ट मालदन आणि त्याच टीमचं नाव मात्र या मालदन प्रीमियर लीगमध्ये पुढे वाढवत तुषार भाई आपल्याला पाहायला भेटला होता आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली ही टीम खेळली होती. गेल्या वर्षी देखील या टीमचं दर्जेदार कामगिरी राहिली होती. गेल्या वर्षी गतवर्षी या टीमने मात्र मालदन प्रीमियर लीग पर्व 3ऱ्यामध्ये आपल्या नावावरती कोरलं होतं. आणि गोलंदाजी मार्कवरती विशाल भाईगडे आपण पाहतोय. तर समोर स्ट्रायकिंग एंडवरती मुंबई पोलीस सुनील भाईगडे. अक्रॉस द बॅट फाईन खेळण्याचा प्रयत्न आणि फाईन लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू आहे आउटफील्ड थोडीशी खराब. दिली हुलकावणी, चकाकी दिली तर तेवढ्यात 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावांच्या माध्यमातून धावपलकावरती 2 धावा ऍड. एकूण धावा 25 आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. विशाल सर.
खूपच चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन इथं आपल्याला पाहायला मिळतंय. सुनील सर त्याच दिशेने मारण्याचा वारंवार प्रयत्न करतायत पण ते सफल होत नाहीयेत. पुन्हा एकदा हा चेंडू स्वर चेंडू म्हणावा लागेल का काय, अंपायरकडे लक्ष राहील तितक्यात एक धाव पूर्ण होते. स्वर चेंडू पुन्हा एकदा. यस, तितक्यात एक धाव पूर्ण. गेट 1 बाय 1 फ्री, एकावर एक फ्री. 2 धावा धावपलकावरती ऍड होत आहेत. एकूण धावा 27 आपल्याला पाहायला भेटत आहेत. केस यांच्या प्रत्येक षटकारासाठी अजय साबळे यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचा कॅश प्राइज. चेंडू मात्र इन टू द कव्हर वरून खेळून काढलेला चेंडू डीप मधील क्षेत्ररक्षक जाईल आणि चेंडू त्याला हुलकावणी देतोय. आपण मैदानाची आउटफील्ड इनफिल्ड जर पाहिली ना तर थोडेसे ब्रेकडाऊन आहेत. कुठे चढ आहे, कुठे उतार आहे, त्याच्यामुळे खेळाडूंना संघर्ष करावा लागणार आहे. संघर्षाची वाट तुम्हाला प्रज्वलित करावी लागणार आहे. पुढचा बॉल केस यांनी भिरकावून दिलेला सरळ बॅटने खेळलेला चेंडू डीप लॉंग ऑफ मधील क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट होते. एका सिंगलने धावपलकावरती एक धाव ऍड. एकूण धावा 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावपलकावरती. जसं सत्र बदललंय, जसा वेळ वाढत गेलाय, हवेचा वेग थोडासा स्लो झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये हीच खेळपट्टी मात्र आता गोलंदाजांच्या मोहात आहे. पुढचा चेंडू विशाल्याचा. सुनील सरांनी पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. कॅच होऊ शकतोय का? नाही. कॅच ड्रॉप. कॅच आणि ड्रॉप आणि इथे मात्र चेंडू धावत सुटलेला आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या पाठी आणि इथे एकूण 2 धावा कंप्लीट आणि तिसरी साठी गेले केएस आणि तिसरी देखील धाव कंप्लीट झालेली आहे. इथे पंच वळालेत. टीव्ही एम्पायर व्यस्त असतील. टीव्ही एम्पायर आता मात्र बिझी राहतील. दूध का दूध और पाणी का पाणी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला भेटेल. टॉस साठी यायचं आहे. याच्यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे. समर्थ स्पोर्ट विरुद्ध रुद्रा 11 या 2 संघांमध्ये याच्यानंतरचा सामना होणार आहे. दोन्ही कर्णधार आपण या ठिकाणी लगेच उपस्थित व्हायचे आपण पाहतोय स्क्रीनवरती. जो डिसिजन आहे तो योग्यरित्या दर्शवला जाईल, दाखवला जाईल. चेक आउट होतोय. प्रत्येकाची नजरा मात्र स्क्रीनवरती लागली आहे. ढुकढुक 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 काळजाची देखील वाढले. काय घडेल आणि इथे मात्र पंतांचा डिसिजन OUT आउट. बॅटर गॉन. विकेटचं पतन. सुनील भाईगडे मैदानाच्या बाहेर. स्ट्राईक एंड वरती मालधनचा मॅक्सिवेल अशी ओळख असलेले खेळाडू गणेश मिस्त्री उतरलेत आणि केएस आणि मिस्त्रींची जोडी काय करेल आणि ते बॅट आणि बॉलच्या मध्ये कोणतंही घर्षण झालेलं आहे आणि इथे मात्र पंचांचा डिसिजन. पंचांचं बोट आकाशाकडे. बॅट आणि बॉलच्या मध्ये घर्षण झालं. केस बॅक टू दी डग आउट. विकेटचं पतन. वेलकम डीजे. ते पहा काय घडलं जातं. वेगाने फेकी इकडून तिकडून तिकडून इकडून. मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय सारखं आपण पाहतोय. पंच धावा किती घ्यायच्या आहेत? वाईट +2 म्हणजे 3 धावा धावपलका. वाईट +1. नॉन स्ट्रायकर एंडला आउट होत असताना देखील त्याने स्ट्राईक एंडला थ्रो केलाय. म्हणजे बॉलरचं लक्ष इथे नव्हतं किंवा त्याला कॉल तसा दिला नाही. इथे लॉंग टॉप रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट होते आणि या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान होतोय. साबळेवाडी गावचे सरपंच माननीय आदरणीय तानाजी साबळे यांचा या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यथोचित शुभ सन्मान. त्यासोबत त्यांच्या समवेत असलेले माननीय आदरणीय भरत साबळे यांचा देखील या मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे. त्याचबरोबर शाखा प्रमुख अतुलजी साबळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. मान्यवर मंडळींना विनंती आहे
की आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान होऊयात. आपण आला त्या स्पर्धेला शोभाले, आपल्या यानं या स्पर्धेला आणखीन रंग वाढले. अप्रतिम ही स्पर्धा आहे. या ठिकाणी आपण पुनश्च एकदा सर्वांचं करूया मनपूर्वक, मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत. उत्सुकता आहे कानाला, आतुरता आहे मनाला आणि आतुरता आहे या मॅच मध्ये विजेता कोण होईल त्याला. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. टीम धावपलकावरती धावसंख्या 36 झालेत आणि जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आत येणाऱ्या टीमनं लगेचच आतमध्ये यायचं आहे. 30 चेंडू 37 धावांचं आव्हान आहे. जाऊयात पण टॉस मध्ये. या ठिकाणी टॉस होईल समर्थ स्पोर्ट आणि रुद्रा 11 या दोन संघामध्ये. चला विनंती आहे. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस घेणार आहोत. मी आदरणीय सरपंच साहेबांना विनंती करतो, माननीय आदरणीय तानाजी साबळे, आपण स्टेजवरून या ठिकाणी टॉस साठी या ठिकाणी उपस्थित होऊयात. या ठिकाणी नाणेफेक होईल. रुद्रा स्पोर्ट आणि समर्थ स्पोर्ट या दोन संघामध्ये नाणेफेक होईल. यस, कॉल कोणाचा? ओमकारचा कॉल. समर्थ स्पोर्ट संघाचा कॉल. स्पिन इन द कॉइन, कॉइन इन द स्पिन. छापा इज अ कॉल आणि काटा पडलेला आहे. दोन्ही टीम एक एक मॅच आपण लॉस झालेला आहेत. पहिल्या विजयासाठी आपण लढणार आहात. या मॅच मध्ये ऑल टीम सेट आहे. हो आहे, सगळे प्लेयर तयार आहेत. मागच्या मॅच मध्ये ज्या काही चुका झाल्या त्याचा अभ्यास करून उतरलाय. हो 100% अभ्यास झालेला आहे मुलांचा. बघत आता कसं काय परफॉर्म करतात ते. अपेक्षा तर आहे चांगल्या खेळायची, बघूया. नाणेफेक तर जिंकले, नाणेफेक जिंकलाय. गोलंदाज निर्णय आपला काय असेल? आम्ही फलंदाजी करू पहिले. बॅटिंगचा निर्णय आहे. जाऊयात आपण ओमकारकडे. बॅटिंग घेतलेली आहे, गोलंदाजी करायची आहे. पहिली मॅच तुम्ही देखील हरलाय. पहिला विजय तुम्हाला देखील शोधायचा आहे. विजयाच्या शोधात आहात, काय सांगाल? प्रयत्न करू आता विजयाचा. तीन मॅच जिंकल्यावर आम्ही सेमीला जाऊ शकतो, म्हणजे अजून चान्स आहे. चान्स दोघांनाही आहे, जिंकणं दोघांनाही बंधनकारक आहे. नाणेफेक जिंकले रुद्रा टीमने आणि घेतलेला आहे बॅटिंगचा निर्णय. तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. पहिल्या डावामध्ये त्यांना कितीपर्यंत रोखणार बघूया, ट्राय करूया. यस, आपण मॅच मध्येच बघूया. तुम्हाला दोघांना मॅच साठी शुभेच्छा. आणि जाऊयात आपण सरपंच साहेबांच्याकडे. सरपंच साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित झालाय आणि इथे हा दिवस नाहीये, ही लुकलुकणारे तारे नाहीयेत, हे झगमगणारा प्रकाश आहे. आणि या भव्य प्रकाशोत्सवातील दमदार स्पर्धा आपण पाहतोय. आणि स्पर्धेमध्ये आतमध्ये येताना मनोमंथनामध्ये या स्पर्धेचं चित्र निर्माण झालं असेल. काय चित्र झालं होतं? आम्हाला इथं आल्यानंतर खूप छान वाटलं. आणि आमच्या मालधनगावच्या सगळ्या पंचक्रोशीतील संघांनी चांगला निर्णय घेतलेला आहे. प्रत्येक वर्षी असंच चालू द्या अशी आमची अपेक्षा आहे. तुमचं सहकार्य राहील, आमचं सहकार्य पहिल्यापासून शेवटपर्यंत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. यस, थँक्यू सो मच. आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होऊयात. दादा, आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न होऊयात आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप ठेवायचं आहे. मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. दोन्ही अनुभवी खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळतात. एक लढत, चांगली चुरशीची लढत आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. लो स्कोरिंग गेम आहे, परंतु तितकाच चांगला गोलंदाज आणि तितकाच चांगला फलंदाज आपल्याला इथं पाहायला मिळतो. पहिला चेंडू नितीन याचा बापूंसाठी आणि तितकाच चांगला कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू. इथे एक धाव पूर्ण होऊ शकते आणि ते देखील एक धावेसाठी जाणार. आणि हा चौका मिसफिल्ड. लो स्कोरिंग मॅच मध्ये तुम्हाला हे करायचं नाहीये, नाहीतर तुम्ही हे फुकट दिलेले 4 रन, एक धाव होती तिथे 3 धाव एक्स्ट्रा दिलेल्या श्रीकांत सर. नक्कीच, आधीच अंगावरती कर्ज त्यात उसनं शेजारी असं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला भेटतंय. आणि या उसन्या धावा दिलेल्या आहेत 4 आणि धावपलकावरती रंगले 4 धावा. नक्कीच सर. आणि बॉलर आधीच एका प्रेशर मध्ये असतो की लो स्कोरिंग गेम आहे आणि त्यात अशी मिस फिल्डिंग करणं म्हणजे त्याच्यावर अजून प्रेशर टाकण्यासारखं आहे. परंतु पाहूयात एक अनुभवी गोलंदाज नितीन काय करतायत ते. पुढच्या त्यांच्या चेंडूमध्ये काय व्हेरिएशन असणार आहे. पुढील चेंडू, सुंदर असा चेंडू समोरच्या दिशेने होता आणि त्यांनी देखील चांगल्याच रीतीने प्लेड केलाय. बापू देखील काही घाई करत नाहीये. त्यांना देखील माहिती आहे की स्कोर खूप कमी आहे आणि चेस होऊ शकतो. 5 ओव्हर आहेत आपल्याकडे.
आणि चांगल्या बॉलरला तितकीच रिस्पेक्ट देणं, इज्जत देणं खूप गरजेचं असतं. सुंदर असा चेंडू, तितकंच चांगलं फिल्डिंग, पाय टाकलाय मध्ये सर. हे फॉलो थ्रू जर चांगला असेल बॉलरचा तर तो आलेला चेंडू अडवू शकतो. नक्की तो चेंडू अडू शकतो, परंतु या स्पर्धेदरम्यान आपले मित्र संबंध असलेले प्रथमेश पाटील मुंद्रुळगावचे सुपुत्र या स्पर्धेदरम्यान उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर संकेत पवार देखील उपस्थित झालेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र बॅट्सिंग मोठ्याने केले, कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फसला चकला आणि इथे एक सिंगल वेगाने कंप्लीट होईल. एक सिंगल धावपलकावरती ऍड होते. धावपलकावरती एकूण धावा सजल्या गेलेत 5 धावा आणि इथे स्कोरमध्ये देखील बदल झालेला आहे. विनोददादा आपल्याशी जोडलाय. विनोददादा आपलं देखील कॉम बॉक्समध्ये आपण सहर्ष स्वागत करत आहोत. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिनदा देखील आपल्याशी मॅच चालू झाल्यापासून जोडलेला आहे. टेक्निकल टीम इथे मात्र अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू आणि इथे मात्र खूप बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्याशी दर्शवत आहेत. क्रिक live.in माध्यमातून सचिनदा आपल्याशी जोडलेला आहे. चांगलं काम, करेक्ट काम आणि संपूर्ण टीम 4 कॅमेरे आपल्यासाठी घेऊन आलाय. चांगलं काम राहिलंय. पुढचा बॉल आणि ते मात्र डिफेन्सिव्ह मोडमध्ये टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू. अदुने डिफेन्स केलाय आणि बापू अग्रेसिव्ह आहेत तर मी थांबतो असा अदुने निश्चय केलेला आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं आर्या स्पोर्ट या संघाने चांगली धावपलकावरती जमवली होते. त्याला कारण होतं की आदू थोडासा हळू खेळत होते आणि बापू मात्र अग्रेसिव्ह होते. त्याचीच पुनरावृत्ती या वेळेला आहे विशाल सर. नक्की सर. आणि पुढील चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय, तितक्या जोरात मारलेला चेंडू जातोय लेग साईडच्या दिशेने, चौकार. वेलकम डीजे. आणि इथे चूक झाली, नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत दर्शवण्यात आलेला आहे. म्हणजे 5 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. नक्की सर. आणि ही गोलंदाजाची चुकी म्हणावी लागेल आपल्याला, का प्रेशर आहे हे कळत नाहीये. कारण की जिथे आपल्याला स्कोर कमी आहे तिथे आपल्याला ह्या चुका करून चालणार नाही. पुढील चेंडू बापूंनी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु हा स्लोवर होता आणि तितक्यात वाचला. आणि मला एक सर सांगायचं आहे सर्व तरुण खेळाडूंना की तुम्ही बापूंकडे बघा, ते कशा पद्धतीने गेम खेळतायत. कारण स्कोर बोर्डवर कमी रन असताना कशा पद्धतीने खेळलं पाहिजे, की कुठली रिस्क आपण घेतली पाहिजे, आपली विकेट आपण का स्वस्तात सॅक्रिफाईस नाही करायला पाहिजे, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. कारण प्रत्येक बॉलला तुम्ही 6 नाही मारू शकत. नक्कीच प्रत्येक बॉलला तुम्ही 6 मारू शकत नाहीयेत. स्वस्तात मस्त म्हणजे सिंगल सर्वात बेस्ट हे या. आणि आता ज्या पद्धतीने पिच खेळ करते त्याच्यामध्ये सिंगल डबल तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला ग्राउंड शॉट मारायला लागतील, तुम्हाला पळावं लागेल, तुम्हाला स्वतःला बॅक करावं लागेल. कारण प्रत्येक शॉट हा बाउंड्रीच्या बाहेर जायला असेलच नाही. कारण लेग साईडची बाउंड्री आपण पाहिली तर ती लांब आहे आणि जर तुम्ही शॉट खेळताय, हवा नाही आहे, तर ते नक्कीच हातात तो चेंडू जाण्याचा खूप 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 जास्त चान्सेस आहेत. यस, गोलंदाजी मार्कवरती सुशांत आहेत आणि पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 12 धावा धावपलकावरती आहेत. 24 मध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 25 धावा आणि ते क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पहिल्या षटकामध्ये इनफिल्डच्या आतमध्ये असलेले क्षेत्ररक्षक होते, ते आता मात्र सीमा रेषे लगत तटरक्षकांची भूमिका घेत असताना आपण पाहतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन देखील ठेवलेला आहे, लॉंग ऑफ देखील ठेवला आहे, कव्हर एक्स्ट्रा ठेवलेला आहे. म्हणजे गोलंदाजाचा प्रयत्न असेल अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा, ऑप्टमच्या बाहेर टप्पा ठेवण्याचा सुशांत यांचा प्रयत्न असेल. प्रयत्नावरती उत्तर काय भेटेल हे आपल्याला पाहायला भेटेल. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. गोलंदाज तयार. चला, जास्त वेळ आपण यूज करू नका. आपल्याला कमी वेळामध्ये पुढचे अजूनही सामने खेळायचे आहेत. इथे हाफ ट्रॅकल बॉल आकारात द बॅट खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या आतमध्ये स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जाईल आणि चेंडू पकडला जातोय. एक सिंगल धावपलकावरती पुन्हा ऍड होते. एक सिंगल घेतली जाते कारण बापू यांना स्ट्रायकिंग एंड वरती आणून ठेवायचं आहे. ते काम अधून केलेलं आहे. नक्कीच सर. 23 बॉल 24 धावांची ही मॅच. पुढील चेंडू सुशांत याचा बापूंसाठी. बापूंनी पुन्हा एकदा तडकला चेंडू. 6. नक्कीच दिली चेंडूला तडक. चेंडू गेला कडक, बेधडक, लांब लचक. षटकार येतोय. षटकाच्या मदतीने धावपलकाला चकाकी लागते.
चला मॅच बॉल आलेला आहे. हे संपूर्ण आपला प्रेक्षक राजा बसलाय ना, याची ही कृपा आहे दादा. प्रेक्षक राजा लगेच बॉल पाठवतोय. प्रेक्षकांचं देखील आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया. प्रेक्षकांना देखील लकी ड्रॉज आहेत, त्याच्या चिठ्ठ्या पावत्या या योग्य कॉल दिल्यानंतर आपल्यापर्यंत दिल्या जातील. तत्पूर्वी जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे पाहिलं तर चांगली लाईन, चांगला टप्पा, वेग थोडासा चेंडूमधील कमी केला. मागच्या चेंडूवरती वेग होता, यावरती स्लोअर वनचा वापर आपण पाहिला. चांगली लाईन, चांगला टप्पा. हा लाईन, हा लेंथ बापूंसाठी ठेवायचा आहे आणि हा योग्य आहे. नक्कीच सर. 6 खाल्ल्यानंतर पुनरागमन करताना आपल्याला इथे गोलंदाज दिसून येतोय. पुढील चेंडू सुशांत याचा सामना करतील. बापू हा शॉर्ट बॉल टाकलाय आणि तितकी शिक्षा त्या शॉर्ट बॉलला दिलेली आहे. आरामात बॉलला त्यांनी सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय षटकारासाठी. मला हे सांगायचं होतं श्रीकांत सर की तुम्हाला प्रत्येक बॉल मारता नाही येणार, पण तुम्हाला 1-2 बॉल असे भेटतील ज्याच्यावर तुम्ही षटकार खेळू शकता आणि तेच करतायत बापू. हे सर्वांना शिकण्यासारखं आहे. सर्वांनी हे बघून घ्या. 6 मधले 2 बॉल तरी तुम्हाला लूज भेटतील. पाहूयात सुशांत काय करतोय. मगाशी आपण पाहिलं की त्याने चांगलं कमबॅक केलं होतं 6 नंतर. पुन्हा एकदा यावेळेला शॉर्ट चेंडू बॉल. हवेत, ढगात लाइटिंग लावत निकल गई गेंद सीमा रेखा बाहर. छरान वेलकम डीजे. चार चार लावले जातात. Thank you, DJ. थँक्यू. थँक्यू डीजे. सर आपण पाहिलं तर मगाशी असं वाटत होतं की ही खेळपट्टीमध्ये काही जीव राहिलेला नाही, परंतु आपण पाहिलं की जितका चांगला फलंदाज असतो तशा पद्धतीची ती खेळपट्टी आपल्याला दिसते. ते बापूंनी करून दाखवले. 3 षटकार आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळालेत. पाहूयात अजून एक मिळणार का. सुशांत चांगला कमबॅक करेल ते. सुंदर असा दे. हे बघा 3 षटकार आलेत. विकेट टाकण्याची गरज नाहीये, जास्त काही करण्याची गरज नाही. रन स्कोरबोर्डवर कमी आहेत. प्लेड केला, नमस्कार केला की ठीक आहे, चला पुढच्या षटकामध्ये जाऊ आणि तिथे जाऊन रना पूर्ण करू. या ठिकाणी आता लकी ड्रॉच्या आपण चिठ्ठ्या बनवणार आहोत. सर्व प्रेक्षक मायबाप राजाला विनंती आहे की आपण चिठ्ठ्या बनवून बॉक्स मध्ये आणून द्यायच्या आहेत. आपण लकी ड्रॉची चिठ्ठी पहिली काढणार आहोत कूलरसाठी. सर्व माता भगिनी असतील, सर्व प्रेक्षक मायबाप राजा देखील असेल, तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. चिठ्ठ्या घेऊन यायचं आहे. आपली सर्व नावं एका बॉक्स मध्ये गोळा केली जाणार आहेत आणि त्यातून आपण चिठ्ठी काढणार आहोत. या ठिकाणी दादा ढेप सर देखील उपस्थित झालेले होते. त्यांचं देखील आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया, ज्यांच्या माध्यमातून चांगलं पंथांचं काम देखील आपण या ढेबेवाडी भागामध्ये पाहिलेलं आहे. परंतु इथे चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक KS आहेत आणि पकडलेला आहे चेंडू KS यांनी चांगल्या रीतीनं. मात्र मैदानाच्या आतमध्ये विशालचं समीकरण जर पाहिलं तर समीकरण आणि मॅचचं चित्र आता संपूर्ण विचित्र होत चाललेलं आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिलाय चेंडूला. प्लेड करतायत चांगल्या रीतीने. इतक्या धावांची गरज नाहीये. बापूंना माहिती आहे काही घाई करायची गरज नाहीये. सुनील सर तितकंच चांगली गोलंदाजी करताना आपल्याला दिसतायत. स्लोवर बॉलचा मारा सर्वांनी करून घ्यावा. जितका जोरात बॉल टाकाल तितक्या जोरात तो बाहेर जाईल. आणि पुन्हा एकदा तसा चेंडू. आणि हा पहा, कसाही बॉल टाका, मी त्याचा सन्मान त्याला बाहेर पाठवूनच करणार. आणि बापूंनी चांगला षटकार दिला इकडे. फाईन लेगच्या दिशेने गेलेला हा चेंडू. एकटे उभे आहेत बापू. मागच्या मॅच मध्ये पण आपण पाहिलं की त्यांनी चांगली बॅटिंग केली. आत्ताच्या मॅच मध्ये देखील त्यांनी हेच केले. रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळतायत ते. त्यांना माहिती आहे की मला शेवटपर्यंत टिकून राहायचं. मॅच मध्ये शेवटच्या बॉलपर्यंत काही होऊ शकतं. हे अनुभवी खेळाडूचं काम आहे. हे ते शेवटच्या बॉलपर्यंत मॅच घेऊन जाणं आणि ती संपवणं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला होता. मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी शेवटी ठरवलं की नको. 36 धावा धावपलकात 1 धावेची आवश्यकता आहे फक्त. सर्वांना विनंती आहे, माता भगिनींना एक कळकळीची विनंती आहे, आपण पहिल्या दिवसातील लकी ड्रॉची चिठ्ठी उचलणार आहोत. कूलरसाठी आपण लकी ड्रॉची पहिली चिठ्ठी काढणार आहोत. आणि इथे एक सिंगल झाली की विजेता राहिला संघ टीम आर्या स्पोर्ट. हार्ड लक बॅड लक टीम सनी स्पोर्ट. आपला देखील मित्रांनो खेळ चांगला होता.
आपण तो थोडेसे कमी पडला. धावा बनणं गरजेचं होतं परंतु धावा बनले नाहीयेत. याचा फायदा आर्या स्पोर्ट या संघाने चांगल्या रीतीने घेतलेला आहे. विशाल सर, नक्कीच सर, प्रत्येक जणांना विनंती आहे की तुम्ही खेळताय तर प्रत्येक बॉलला तुम्ही हिरो नाही बनू शकत. तुम्हाला जितका चांगला गोलंदाज आहे तितका त्याला सन्मान देणं, तसा बॅट डिलिव्हरीला तुम्हाला सिक्स मारणं, हे तुम्हाला कुठे ना कुठेतरी एखादा चुकीचा बॉल भेटणारच आहे. तर प्रत्येक बॉलला मारायला जाऊ नका, सन्मान द्या आणि चांगला खेळ करून दाखवा. बॉलर्स आपापले मार्क करून घ्या. थँक्यू सो मच विशालदा. विनंती आहे प्लेयर आपण लकी ड्रॉ मध्ये नाहीयेत. सर्व प्रेक्षक मायबाप आणि माता भगिनी यांच्यासाठी आहे. आपण कूलर साठी आजच्या दिवसामध्ये लकी ड्रॉ ठेवलेला आहे. लकी ड्रॉ साठी आपण चिठ्ठ्या